मित्रांनो, आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडून काय शिकलं पाहिजे? का फक्त डोक्याला किंवा कपाळाला चंद्रकोर, दाढी वाढवून आणि जोरजोरात नारे देऊन इतकेच आपल्याला शिवाजी महाराज हे मर्यादित ठेवायचेत का? तर नाही. त्यांच्याकडून आपण काय शिकलं पाहिजे? तर प्रचंड दूरदृष्टी, जबरदस्त मानसशास्त्र, धैर्य, शौर्य, युक्तिबाजपणा, शिस्त, सूक्ष्मदृष्टी, पद्धतशीर नियोजन, नेतृत्व, सकारात्मकता आणि स्त्री सन्मान, या साऱ्या गोष्टी आपण त्याच्याकडून शिकलं पाहिजे. तर त्याच्यातलं पहिलं आहे की प्रचंड दूरदृष्टी. तर शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासाठी आलेल्या पाहुण्यांमध्ये एक इंग्रज अधिकारी होता. तो अधिकारी विचार करत होता की गडाची उंची इतकी प्रचंड आहे, वरती येण्यासाठी अतिशय अरुंद व अवघड वाट आहे. अशा स्थितीत जिथे माणसाला गडावर जायला कठीण आहे, तर मग महाराजांनी गडावर हत्ती आणलाच कसा? त्याचा तो प्रश्न सतावत होता. नंतर त्याला समजले की महाराजांनी किल्ला घेतल्यानंतर किल्ल्याचं बांधकाम सुरू करायच्या अगोदर एक हत्तीचं पिल्लू वरती आणले होतं. शिवाजी महाराजांची दूरदृष्टी थक्क करणार होती. शिवाजी महाराजांची समुद्रावरती आरमार उभं केलं, त्यातूनही त्यांची दूरदृष्टी दिसून येते. समुद्र मार्गाने शत्रू येऊ शकतो हे शिवाजी महाराजांना चांगलं माहीत होतं. आरमारामुळे सागरी किनाऱ्यांचं संरक्षण होणार होतं, शिवाय समुद्रात व्यापारही करता येणार होता. दूरदृष्टीनं समुद्राचं महत्त्व ओळखून शिवाजी महाराजांनी स्वतंत्र आरमार उभं केलं. आपल्या लोकांना जहाज बांधणीचं तंत्र अवगत नव्हतं. पोर्तुगीज लोक खूप चांगल्या पद्धतीने जहाज बांधणी करायचे. महाराजांनी पगार देऊन पोर्तुगीज लोकांना आपल्याकडे जहाज बांधणीसाठी कामावर घेतले व त्यांच्या हाताखाली म्हणून आपली माणसं दिली. ज्या ठिकाणी एक माणूस लागणार होता तिथे महाराजांनी तिथे 2-2, 3-3 माणसे दिली. गरजेपेक्षा जास्त माणसे हाताखाली का देत आहेत हे पोर्तुगीजांच्या लक्षात आलं नाही. ही माणसे काम करत आहेत असं दाखवत होती, पण खरं तर ती खास निरीक्षक करत होती. त्यांचं तंत्रज्ञान शिकून घेत होती. शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीमुळे जहाज बनवण्याची कला आपल्या लोकांनी अवगत करून घेतली. तसेच दुसरा मुद्दा आहे की जबरदस्त मानसशास्त्र. शिवाजी महाराज मानसशास्त्राचे जाणकार होते. अफजल खान शिवाजी महाराजांना संपवण्यासाठी विजापूरकडे निघाला होता. प्रचंड सैन्य, हत्ती, घोडे, ताफा घेऊन अफजल खान येत होता. पुढे वाटेत येत असताना अफजल खान लहान मोठी ठाणी जिंकून येत होता. शिवाजी महाराजांनी कुठेच त्याला विरोध केला नाही. त्यामागे एक विचार होता. विरोध न झाल्यामुळे शिवाजी महाराज भित्री आहेत असे त्याला वाटले. शत्रूला कमी लेखण्याची चूक अफजल खानने केली, तसा विचार करायला महाराजांनी त्याला भाग पाडलं. महाराजांना मारण्याची खानाला घाई होती. महाराजांनी मैदानी प्रदेशात येऊन लढावं असं त्याला वाटत होतं, परंतु महाराजांनी आपली बलस्थान व दुबल्या बाजूही माहिती होत्या. खानाच्या प्रचंड सैन्यासमोर कमी सैन्याला मैदानी प्रदेशात लढता येणार नाही हे शिवाजी महाराजांना माहीत होतं. अफजल खानाला डोंगर भागात लढायला भाग पाडलं तर आपलं सैन्य त्याला भारी पडेल हे जाणून तो डोंगर दऱ्यात येण्याची वाट महाराज पाहत होते. महाराज घाबरले आहेत अशी पक्की खात्री अफजल खानाला झाली. तशातच महाराजांनी अफजल खानाला पत्र पाठवायला सुरुवात केली. पत्रातून आपण घाबरलो आहोत असंच दाखवण्याचा प्रयत्न केला. महाराजांच्या अशा पत्रांमुळे महाराज लढू शकत नाहीत व आपण स्वतःहून भेटून त्याला संपवण्याचा विचार अफजल खानाने केला. खानाला खूप मोठी चूक करायला महाराजांनी भाग पाडलं. अफजल खान प्रचंड सैन्य घेऊन निघाला होता, पण प्रत्यक्ष भेटीच्या वेळी मात्र त्याच्याजवळ शामियान्यात केवळ एकच माणूस होता, तो म्हणजे सय्यद बंदा. आपल्याला सय्यद बंडाची भीती वाटते म्हणून त्यालाही महाराजांनी बाजूला केलं होतं. त्यांचे प्रचंड सैन्य महाराजांनी लढा न करताच अत्यंत हुशारीने बाजूला सारलं होतं. भेटीसाठी जागा निवडतानाही महाराजांनी अतिशय बारकाईने विचार केला. भेटीसाठी अशी जागा निवडली की शामियान्यातलं बारीक सारीक गोष्टीवर लक्ष ठेवता येईल. तसेच महाराजांसोबत 2 मावळे होते, त्यांची निवड ही खूप विचारपूर्वक केली होती. खानासोबत असलेला सय्यद बंडाला रोखण्यासाठी जिवामाला सोबत घेतलं होतं. त्याला फक्त सय्यद बंडावर लक्ष ठेवायला सांगितलं होतं. दुसरा संभाजी कावाजी कोंडाळकर हा अफजल खानाच्या ताकदीचा धिप्पाड, त्याला फक्त खानावर लक्ष ठेवायला सांगितलं होतं. महाराजांनी भेटीसाठी साधा तंबू न उभारता अप्रतिम शामियाना उभारला होता. त्यात झुंबर, तक्ते, गर्दे, महागडी कपडे लावून ठेवले होते. भेटीच्या वेळी ठरलं असतानाही महाराजांनी 2 तास उशिरा पोहोचले. खरं तर महाराजांच्या गडावर अफजल खान येणार होता, म्हणजे महाराज त्यांच्या स्वागतासाठी हजर असायला हवे होते, पण महाराजांनी तसं केलं नाही. स्वतः पाहुणाच महाराजांची वाट पाहत शामियानात बसला होता.
महाराज उशिरा येणार असल्यामुळे अफजल खान शामियानामधील झुंबर कपडे पाहत बसला. सौंदर्य पाहण्याचा तो रम्मान झाला. म्हणजेच युद्धाच्या अंतिम टप्प्यात खानाला युद्धाच्या विचारापासून दूर करण्यात महाराज यशस्वी झाले होते. खरं तर अनेक महिने तयारी करून ज्या गोष्टीसाठी खान आला होता, अंतिम समय आला असताना त्याला त्या विचारापासून दूर लोटण्याचं काम महाराजांनी खूप हुशारीने केलं. शेवटी खानाचा वध करण्यात महाराज यशस्वी झाले. या संपूर्ण प्रकरणात महाराजांनी जबरदस्त मानसशास्त्र वापरलं होतं. तसेच पुढचा मुद्दा की शौर्य. शिवाजी महाराज शूर होते. शिवाजी महाराजांनी अनेक लढाया लढवल्या. ते स्वतः लढाईत उतरत असत. अफजल खानाचा वध, शाहिस्तेखानाची बोटेही छाटली. अशा प्रसंगातून त्यांचे शौर्यही दिसून येते. त्याच्यानंतरचा मुद्दा आहे धैर्य. शौर्यासोबतच धैर्य हा गुण शिवाजी महाराजांमध्ये होता. धैर्य असल्याशिवाय शौर्याची कामे होत नाही. महाराज कोणत्याही कठीण प्रसंगी कधीच डगमगत नसत. त्यांचा स्वतःचा आत्मविश्वास असे आणि त्यांच्या जोरावर ते कोणत्याही संकटाचं मोठ्या धैर्याने तोंड देत. औरंगजेबाने आग्र्याचं शिवाजी महाराजांना कैद करून ठेवलं होतं, पण महाराजांनी हिंमत न हारता त्या प्रसंगातून बाहेर पडण्याची युक्तीही वापरली. पुढचा मुद्दा की युक्तिबाजपणा. शौर्य धैर्यासोबतच महाराज युक्तिबाजपणाही वापरत. आदिलशाही, कुतुबशाही, मोगलशाही अशा महाप्रबळ बादशाहांशी लढताना महाराजांनी अनेक प्रसंग युक्तिवादपणाही अवलंबला होता. तसेच त्यांच्यामध्ये शिस्त हाही गुण होता. शिवाजी महाराजांनी शिस्त फार कडक होती. शिस्त मोडणाऱ्यास ते शिक्षाही करत असत. तसेच सूक्ष्मदृष्टी ही पण महाराजांमध्ये होती. शिवाजी महाराज अत्यंत छोट्या छोट्या गोष्टीतही बारकाई आणि दूरदृष्टीने विचार करत. महाराजांचा प्रत्येक गडावर आदेश होता की रात्री झोपताना तेलाच्या वाती विझून झोपायचं. तेलांच्या वासानं उंदीर आला, वात पळवली व गंजीवळ घेऊन गेला तर गंजी पेटेल. गवताच्या गंजा पेटून गेल्या तर गडावरील जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न उभा राहील. अशा गोष्टीतून, लहान सहान गोष्टीतून शिवाजी महाराजांनी सूक्ष्म नजर, दूरदृष्टी दिसून येते. पद्धतशीर नियोजन ही शिवाजी महाराजांचं होतं. शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या कैदेतून सुटका करून घेताना पद्धतशीर नियोजन करून टप्पे ठरवले होते. पोलाद खानाच्या पहाऱ्यातून बाहेर निसटणे, पहाऱ्यातून निसटल्यानंतर आग्र्यातून बाहेर पडणे, आग्र्यातून बाहेर पडल्यानंतर महाराष्ट्रात पोचणे, असे टप्पे ठरवून प्रत्येक टप्पा यशस्वी होण्यासाठी महाराजांनी त्यासाठी विशेष नियोजन केलं होतं. एखादी योजना संपूर्ण यशस्वी कशी करून दाखवायची ते संपूर्ण प्रकरणातून हे आपल्याला लक्षात येतं. पुढचा मुद्दा आहे नेतृत्व. शिवाजी महाराज अनेक प्रसंगात स्वतः नेतृत्व करत असत. शाहिस्तेखानावर आक्रमण, अफजल खानाच्या वध, सुरतेची लूट, आग्र्याहून सुटका, दक्षिण दिग्विजय अशा अनेक प्रसंगी महाराजांनी स्वतः नेतृत्व करून संकटांना सामोरे गेले. त्याच्या पुढचा मुद्दा आहे सकारात्मकता. शिवाजी महाराजांनी आलेल्या प्रसंगांना सकारात्मकतेने सामना दिला. सकारात्मक राहून महाराजांनी मोठ्या संकटांवर विजयही मिळवला. तसेच त्याचा पुढचा मुद्दा आहे की स्त्री सन्मान हा केला पाहिजे असे शिवाजी महाराजांनी शिकवण होते. शिवाजी महाराजांनी आपल्या राज्यात स्त्रीचा कधीही अत्याचार होऊ दिला नाही. कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला साडीचोळी देऊन सन्मान करून परत पाठवली. स्त्रीवर कोणी अत्याचार केला असता तो आपल्या सेनेतील असला तरी त्याला शिक्षा हे महाराज करत असत. शिवाजी महाराजांनी स्त्रियांवर होणारे अत्याचार थांबवले. शत्रूच्या प्रदेशात असतानाही परस्त्रीला व लहान मुलांना कधीही मावळ्यांना धक्काही लावू दिला नाही. तसा स्पष्ट आदेशही त्यांनी सैन्याला दिला होता व त्यांचा अंमल हा करून घेतला होता. अशा प्रकारे शिवाजी महाराजांचा संपूर्ण जीवन प्रेरणादायी मार्गदर्शक आहे. दृष्टिकोन, शिस्त, सकारात्मक राहणे, प्रत्येक कामाचं नियोजन करणे, लहान सहान काम करताना सूक्ष्मदृष्टी ठेवणे, मानसशास्त्र वापरणे, महिलांचा सन्मान करणे अशा अनेक गोष्टी शिवाजी महाराजांच्या चरित्रातून शिकलो व त्याच्या जीवनात उपयोगी केला पाहिजे आपण. तर कसा वाटला तुम्हाला शिवाजी महाराजांबद्दलचा व्हिडिओ तर आम्हाला नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद. जय जवान, जय किसान, जय जवान, जय शिवराय, जय महाराष्ट्र, जय भारत. धन्यवाद.